मच्छर जाईल तोंडामध्ये, मच्छर जाईल, बंद कर. थांब, पाणीच टाकतो तुमच्या तोंडावर आता. थांब आता. बघा आमची चिवताई कशी तुळशीला पाणी घालते. मित्रो, मी बायकोला आहे ना नवीन वर्षाचं एक चॅलेंज देणार आहे. बघूया ती स्वीकारते का. अरे बापरे, बघा हिला किती रडू आले, पाहिलं का. हा, एवढं काय वाईट वाटून घ्यायचं का त्याचं. चॅलेंज द्यायच्या अगोदरच हिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हा तुम्हाला माहित नाही अजून, ह्या मॅडम आहेत ना. आले, उठा उठा, चला. सूर्यनारायण देवबाप्पाचा पा घ्यायला आले गालावर, तरी तू झोपलेलीच आहेस. मच्छर जाईल तोंडामध्ये, मच्छर जाईल, बंद कर. मुंगी जाईल तोंडात, मुंगी, बंद कर तोंड. मम्मी तर तुझ्यापेक्षा लहान आहे. हा, झोपायच्या कामाला. थांब, पाणीच टाकतो तुमच्या तोंडावर आता. थांब आता. दात दाखव, दात. ई ई करून दाखव, ई ई. दात छान छान घासायचे हा बुब्बू, नाहीतर दात जर किडले ना, डॉक्टर असं ड्रुर करतात. कसं करतात? ड्रुर. गॅप. कशी खोड्या करते गप. चावू नको, चावू नको पारुशा तोंडाने. पारुशा तोंडाने चावू नको, सोड. लय अगं जा ना तिकडे. पल पल, चावू नको, पल. झोपेतून उठली तरी माझ्या मांडीवर अशी 5-10 मिनिटं मस्ती करणारच. आणि त्याच्यानंतर आंघोळ करणार, दात घासणार. आता हे खाली बसायचं आहे, ते अंगाव घेते, पाहिलं का. येड लय येड. ठेव खाली, चल. बघा आमची चिवताई कशी तुळशीला पाणी घालते. संपलं. सूर्यनारायणाच्या पाया पडा. मित्रो, तुळस बघा किती मोठी झाली आहे. मस्तपैकी असा सूर्यप्रकाश मिळतो तिला, त्यामुळे एकदम भरली आहे, बघा ना. बबू, आज आपण मम्मीला संध्याकाळी एक चॅलेंज देऊ. चॅलेंज संध्याकाळी सांगतो. मित्रो, चिवताईला आता आजीकडे सोडलेलं आहे. थोड्या वेळाने ती शाळेत जाईल आणि शाळेवरून आली की पुन्हा आजीकडे खेळत बसेल. आणि संध्याकाळी मित्रो, बायकोला आहे ना एक चॅलेंज देणार आहे नवीन वर्षाचं. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला काय चॅलेंज देणार आहे ना ते समजेल. मित्रो, मी बायकोला आहे ना नवीन वर्षाचं एक चॅलेंज देणार आहे. बघूया ती स्वीकारते का. अरे बापरे, बघा हिला किती रडू आले, पाहिलं का. हा, एवढं काय वाईट वाटून घ्यायचं का त्याचं. चॅलेंज द्यायच्या अगोदरच हिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हा एक कांदा नाही कापला की तिच्या डोळ्यात पाणी आलं. तर मित्रो, हिला चॅलेंज असं आहे की हिने रोज सकाळी नाही, रोज पहाटे 4 वाजता उठायचं ब्रह्ममुहूर्ताला. चालतंय का? त्यासाठी रोज संध्याकाळी मला किमान 8 वाजता तरी झोपावं लागेल, तेव्हा मी सकाळी 4 वाजता उठेल. नाही, काय गरज आहे 8 वाजता झोपायची. 4 तास झोपलं तरी चालतंय. 11 वाजता जरी झोपलं ना तरी एक 4 वाजेपर्यंत वगैरे उठू शकतो माणूस, नाही का. ब्रह्ममुहूर्ताला उठलं ना तर तुला एक्सरसाइज वगैरे करायला वेळ मिळेल. बरोबर. कारण कसं होतं मित्रो, ज्या आपल्या गृहिणी आहेत ना त्यांना एक्सरसाइज वगैरे करायला वेळच मिळत नाही. म्हणजे थोडंसं जर लवकर उठलं यांनी तर थोडा यांना एक्सरसाइज करायला वेळ मिळेल, योगा करायला वेळ मिळेल, प्राणायाम वगैरे करता येईल, आहे का नाही. थोडं नाही म्हणत त्याला, रात्रीचं उठणं म्हणतात त्याला. तसंही ब्रह्ममुहूर्ताला उठणं चांगलंच आहे. सकाळी कसं फ्रेश ऑक्सिजन वगैरे असतो, त्यामुळे ते बरं राहतं. पण आजकाल काय कोणाला उठणंच होत नाही लवकर. 7-8 वाजल्याशिवाय उठूच वाटत नाही. हो, 7-8 नाही, मी रोज 6 वाजता उठते. 6 वाजता उठते. मग त्यात पण मित्रो 3 वेळा गजर वाजतो. एक गजर वाजला की तो बंद होतो, मग 6 वाजून 5 मिनिटाचा वाजतो, मग 6 वाजून 10 मिनिटाचा. पण असं करत करत 6:15 पर्यंत उठते मी. कसं आहे मित्रो, थोडंसं हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आता आपल्या पुरुषांना वेळ मिळतो, पण स्त्रियांना सहसा वेळ मिळत नाही. त्यांचं ते लहान मुलांचं झालं, डबा वगैरे बनवायचं झालं, ह्या सगळ्या गोष्टी येतातच त्याच्यामध्ये, नाही का. मग लेडीजला टाईम कधी मिळतो तर सकाळी थोडंसं लवकर उठावंच लागेल, नाही का. असं आहे. तसं मित्रो, हिला एक्सरसाइजचा खूप मोठा अनुभव आहे बरं का. तुम्हाला माहीत नाही अजून, ह्या मॅडम आहेत ना, ह्या कॉलेजमध्ये बॉक्सिंग चॅम्पियन होते.
चॅम्पियन होती का? हा, मी एकटीच होती माहिती आमच्या कॉलेजला रिप्रेझेंट करणारी बॉक्सिंगमध्ये. हा ना, किक बॉक्सिंग झालेलं आहे तिचं, किक बॉक्सिंग. आणि माझं पण सांगतो, माझं पण मार्शल आर्ट वगैरे झालेलं आहे. हा, म्हणजे मार्शल आर्ट आम्ही पण आधी तेच करायचो, पण मग तो युनिव्हर्सिटीत गेम नसल्यामुळे मग किक बॉक्सिंग करायला लागलो. किक बॉक्सिंग झालेलं आहे. वाटतंय का बघून तुम्हाला? वाटत असेल म्हणा, पण आता तेव्हा मी अशी नव्हते हा. मी बिलो 50 जी ओपन कॅटेगरी असते ना त्यामध्ये खेळायची. पण कसं आहे, जसं जसं आपण मोठे होतो, लग्न होतं, आपल्या जबाबदाऱ्या वाढतात. हो ना. आणि मोस्टली ना प्रेग्नन्सी नंतर खूप चेंजेस होतात बॉडीमध्ये, हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि आपलं पण दुर्लक्ष होतं म्हणा. लहान लेकरं घरात असले की मग आपल्याला आपल्याकडेच वेळ द्यायला नसतो स्वतःकडे. कसं होतं ना, मग असं वाटतं आपल्याला की आपण स्वतःचं करत बसलो तर रे आपल्या बाळाकडे दुर्लक्ष होईल का, मग त्यामुळे आपण करत नाही. ऍक्च्युअली तसं नाही करायला पाहिजे, पण ते होऊन म्हणूनच मी सांगतो तुला की ब्रह्ममुहूर्ताला उठायला चालू कर. तसं बरोबर आहे तुमचं. मग तुला वेळ मिळणार ना, 1 तास तुला मिळणार डायरेक्ट योगा वगैरे प्राणायाम करायला. ते तर आहे. मस्तपैकी इकडं फ्राईड राईस बनवणार आहे आणि इकडे ही अशी मशरूम चिल्ली. हे बघा सगळं कसं कापून घेतलंय व्यवस्थित, कारण तिला खायचंय ना आज. असं काही नाही, त्या दिवशी मला खायचं होतं तर तुम्ही मला बाजरीची भाकरी आणि पनीर बुर्जी खाऊ घातली होती. म्हणून तू बदला घेतला माझा. मग दोन्ही केसमध्ये मलाच बनवावं लागतंय ना. बनव आता, बनव. बब्बू, तुझी मम्मा आज स्पेशल बनवते मशरूम चिल्ली आणि काल मला बाजरीची भाकरी खाऊ घातली. आज तिला खायचंय ना म्हणून तिच्या आवडीचं बनवते ती. काय टाकलं त्याच्यामध्ये? थोडंसं कॉर्नफ्लॉर आणि मैदा आहे ना, साधारण एक चमचा थोडंसं त्याला लावून घ्यायचं. मधून अधून असे रेसिपीचे व्हिडिओ घेता घेताय ना मी स्वयंपाक बनवायचं शिकून गेलोय. मित्र, जरा उशीर झाल्यामुळे ना आता 2-2 कढईमध्ये काम चालू आहे आमचं. हा, आता उशीर होईल कारण हे करून फ्राय करून टाकायचं. भात पण मला फ्राय करायचं अजून. मित्र, आम्ही सर्व प्रकारचे भात खातो बरं का. आता हा वाडा कोलम आहे, आम्ही इंद्रायणी पण खातो, बासमती पण खातो, सगळे खाऊन बघतो आम्ही. लहान असताना आहे ना आम्ही मशरूमला छत्री म्हणायचो, छत्री. आणि ती कशी उगवायची माहिती आहे का? म्हणजे आमचा त्यावेळेस असा भ्रम होता की कुत्र्याने सुसू केली ना की तिथं ही अशी छत्री उगवते. म्हणजे आता आपण त्याला मशरूम म्हणतो. लहान होतो तेव्हा काही कळायचं नाही. चला तर फायनली आपला फ्राईड राईस देखील झाला आहे आणि इकडं मशरूम चिल्ली देखील झालेली आहे. चला आता जेवून घेऊयात. दोन्ही कढईवर असं पटापट काम केलेलं आहे बायकोने, त्याबद्दल तिच्यासाठी 1 लाईक करून टाका. बघूया मशरूम चिल्ली कशी झाली आहे. बरी आहे, बरी.